ज्यावेळी आपण सातत्याने जागरूक राहतो, अगदी प्रत्येकच काम करत असताना करतोय ते काम व्यवस्थित व्हायला हवं हा विचार करत आपण जेव्हा लक्षपूर्वक ते काम करू, तेव्हा आपल्याला वर्तमानात राहायची हळूहळू सवय लागते. भूतकाळ आणि भविष्य यांचा विचार अर्थात केला पाहिजे, पण तो ठराविक मर्यादेपर्यंतच असायला हवा. जेव्हा सातत्याने जागरूक राहून आपण वर्तमानाचा विचार करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. या वेळेचे रूपांतर आपण आणखी काही चांगल्या गोष्टी करण्यात घालवू शकतो. आणि म्हणूनच सजगता, जागरूकता ही जीवनातील सर्वात मोठी भेट आपल्याला आहे, जी आपण स्वतःला दिली पाहिजे. एखादं काम व्यवस्थितपणे करणं, लक्षपूर्वक करणं म्हणजे कामाप्रती सजग असणं. स्वतःप्रती, स्वतःच्या जीवनाप्रती जर आपल्याला जागरूक व्हायचं असेल, सजग व्हायचं असेल, तर त्याची सुरुवात आपल्याला आपल्या कामांमध्ये सजगता आणून केली पाहिजे. हळूहळू सजगता आपल्या जीवनाचा भाग बनेल. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण अगदी साध्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती बोलत असतो. बघा, जो माणूस माइंडफुल जागरूक राहून वर्तमानात आयुष्य जगतो, त्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असं संशोधकांनी संशोधन केलेलंच आहे. सजगपणे किंवा माइंडफुल राहून जे लोक कार्य करतात, त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ लागतो. त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले जाते. आपण जितका जास्त वेळ वर्तमान क्षणात जागरूक राहतो, तेवढा जास्त सकारात्मक परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरही होत असतो. म्हणूनच जागरूकतेची अनमोल भेट आपण प्रत्येकाने स्वतःला द्यायलाच हवी. ही अनमोल भेट केवळ आपलं वर्तमानच नाही, तर आपलं भविष्यही सुंदर बनवते. शिवाय भूतकाळातील दुःखद आठवणींपासूनही आपल्याला मुक्त करते. ही भेट आपल्याला केवळ मोबाईल, टीव्ही अशा वेळ वाया घालवणाऱ्या सवयीतून मुक्त करत नाही, तर अनावश्यक विचारांपासूनही आपली सुटका करते. ज्यामुळे न केवळ तुमचं शारीरिक स्वास्थ्य सुधारतं, किंबहुना तुमचे नातेसंबंधही सुधारतात, माधुर्य वाढतं. कारण बघा, जर जागृती असेल तर आरोग्याची काळजी घेण्याबाबत तुमच्याकडून कुठे हलगर्जीपणा होतोय हे तुम्हाला स्पष्ट दिसतं. नातेसंबंधांमध्ये कुठे दरी पडतीये हे सुद्धा तुमच्या लक्षात येतं. जागरूकता, सजगता अशी भेट आहे ज्यामुळे आपलं ए टू झेड संपूर्ण आयुष्य प्रेम आणि आनंद, शांततेने उजळेल. जीवनामध्ये प्रेम, आनंद आणि शांतीचं साम्राज्य पसरेल. हीच माइंडफुल जगण्याची शक्ती आहे, जागरूकतेने जीवन जगण्याची कला आहे, जी आपण शिकायलाच हवी. आपण आपलं शारीरिक भान राखून दिवसभर बरीच कामं करतो, पण मनाच्या जागरूकतेचं काय? अवेअरनेस हा शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो, वाचतो. अवेअर कसं राहावं याबद्दल बरंच काही पाहतो, पण प्रत्यक्षात या गोष्टी आपण करतो का? दिवसभरात बघा, ब्रश करणं, अंघोळ करणं, तयार होणं, साफसफाई करणं, झाडांना पाणी देणं, ही आणि यांसारखी बरीच कामं आपण किती जागरूकपणे करतोय? कधी याच्याकडे लक्ष दिलंय का, की आपण खरंच ही सगळी कामं करताना जागरूक असतो का नाही? अब्सेंट माइंडेड म्हणजे वेंधळेपणा किंवा विसराळूपणा. बऱ्याचदा आपण अनेक कामं पुन्हा पुन्हा चेक करतो. दाराला कुलूप लावताना आपण लक्षपूर्वक जागरूकतेने जर लावले, तर पुन्हा एकदा जाऊन चेक करायची गरजच पडणार नाही. नको त्या विचारांनी मन भरलेलं असतं, तेव्हा काम करताना चुका होऊ शकतात. हवी तितकी ऊर्जा आपण लावू शकत नाही. काम वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही. कारण आपली अर्ध्याहून जास्त ऊर्जा विचारांवरती खर्च होत असते. चष्मा कुठे ठेवला, मोबाईल कुठे ठेवला, गॅस बंद केलाय की नाही, सगळे लाईट्सचे बटन बंद केलेत की नाहीत, या सगळ्या कामांकडे आपल्याला सारखं परत परत जाऊन लक्ष द्यावं लागतं, चेक करावं लागतं.
ही सर्व कामं करत असताना आपण जर प्रत्यक्षात त्या ठिकाणी प्रेझेंट असू, जागरूक असू, तर आपली प्रचंड ऊर्जा वाचणार आहे. पुन्हा-पुन्हा या गोष्टी चेक करायची गरज आपल्याला पडणार नाही. आता स्वतःमध्ये ही जागरूकता कशी आणायची? तर सर्वात आधी स्वतः शांत राहायला शिकायचं आहे. शांत म्हणजे कसं? मौन धरायचं आहे का? तर अजिबात नाही. कोणतंही काम करत असताना त्या कामाचा फील घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा बघा सकाळी उठल्या-उठल्या आपण डायरेक्टली कामाला लागतो. पण तसं न करता सकाळी उठून एक ग्लासभर पाणी घेऊन शांत एका ठिकाणी बसलं पाहिजे. आणि ते पाण्याचा एक-एक घोटाची अनुभूती घेतल्यानंतर मग आपण प्रत्येक कामाची सुरुवात केली पाहिजे. जशी पाणी पिताना पाण्याच्या घोटाची आपण अनुभूती घेणार आहोत, तो जो अनुभव आपण घेणार आहोत, तसा अनुभव प्रत्येक कामाचा आपण घेतला पाहिजे. आणि तिथे स्वतःवरती लक्ष दिलं पाहिजे. आपोआपच आपल्यामध्ये जागरूकता निर्माण होणार नाहीये. आपल्याला स्वतःला मॉनिटर केलं पाहिजे. स्वतःकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ध्यान केलं पाहिजे. विचारांचं नियोजन, भावनांचं नियोजन केलं पाहिजे. कसं करायचं? बऱ्याचदा मी आपल्या व्हिडिओजमधून सांगितलेलंच आहे. ध्यान केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना हळू आपल्याला जागरूक राहण्याची सवय लागते. ऑफिससाठी आवरत असताना, घरातलं काम करत असताना, जे काही आपण करतोय, आपण काय जेवतोय, आपण काय पितोय, काय खातोय, सगळ्या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक आपण घुसलं पाहिजे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. फक्त प्रेझेंटमध्ये मला राहायचं आहे. मी आता जे काम करत आहे, त्याचा मला आनंद घ्यायचा आहे. भलेही मी ग्लासभर पाणी पितीये, पण त्या पाण्याच्या एक-एक घोटाचा मला आस्वाद घ्यायचा आहे. असं स्वतःला सातत्याने सांगायला पाहिजे. आपण उठतो आणि पट सगळी कामं करतो. असं न करता शांतपणे, हळुवारपणे त्या कामांमध्ये लक्ष घालायचं आहे. त्या कामांचा अनुभव घ्यायचा आहे. आपण कशा पद्धतीने काम करतोय, आपण कशा पद्धतीने हातवारे करतोय, आपण कशा पद्धतीने प्रत्येक कृती करतोय याकडे लक्षपूर्वक लक्ष द्यायचं आहे. जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हातातून निसटून चाललाय. आणि आपण जगायचं, आनंदाने जगायचं. मुळातच जीवन जगायचं म्हणजे काय? तर सध्या आपण जे काही करतोय, मग ते काहीही असू शकतं. अगदी आपण रडत जरी असलो तरी अगदी जाणीवपूर्वक स्वतःकडे लक्ष देऊन भरभरून रडायचं आहे. जेव्हा आपण हसत असतो त्यावेळेला भरभरून मोकळं होऊन हसायचं आहे. आपण वाचन करतोय, आपण ऑफिसचं काहीतरी काम करतोय. आपण जे काही करतोय तिथे 100% आपल्याला राहायचं आहे. आपल्याला वर्तमानात राहायची सवय स्वतःला लावून घ्यायची आहे आणि ती सातत्याने स्वतःला मॉनिटर केल्याशिवाय लागू शकत नाही. 1, 2, 3 महिने जेव्हा आपण याचा सराव करू, सतत आपण स्वतःला सांगू, की आता आपल्याला प्रेझेंटमध्ये राहायचंय. ब्रश करायचंय, तर संपूर्ण लक्ष आपलं दातांवरती ब्रश कसा फिरतोय याकडे असला पाहिजे. हाताची मूव्हमेंट कशी होतीये याकडे असला पाहिजे. ज्यावेळेला अशा लहान-लहान गोष्टींमध्ये आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊ, त्यावेळेला प्रत्येकच कामामध्ये आपल्याला वर्तमानात राहायची, त्या कामामध्ये राहायची सवय लागेल. अंघोळ करत असताना अंगावर पडणाऱ्या पाण्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. जेव्हा आपण चेहरा आवरत असतो, स्वतःला आवरत असतो, त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचा स्पर्श आपल्या हातांना जाणवला पाहिजे. तितक्या तीव्रतेने आपण या सगळ्याची जाणीव करून घेतली पाहिजे. पटपट आवरायचं, छान आवरायचं म्हणजे छान चेहऱ्यावरती लावायचे आणि निघायचं असं नाहीये. तर तुम्ही किती जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करताय, त्याला म्हणायचं जागरूकता. माइंडफुलनेस, जागरूकता, सजगपणा वेगळं काहीच नाहीये. जे काम तुम्ही करताय ते किती जागरूकपणे तुम्ही करू शकताय, किती त्याचा अनुभव घेऊन करू शकताय इतकंच आहे. आणि ते करायला जितकं आपल्याला सोपं वाटतंय तितकं करणं ते अवघड आहे. म्हणूनच यासाठी सरावाची गरज आहे. हा सराव 1-2 दिवसांचा नाही, तर हा सराव महिनोन-महिने आपल्याला करायचा आहे. लक्षपूर्वक करायचा आहे आणि मगच आपल्याला त्याची सवय लागणार आहे. स्वतःला वेळ देणं म्हणजे सगळी कामं सोडून शांत बसणं, एन्जॉय करणं, बाहेर फिरायला जाणं इतकंच आहे का? तर नाही. स्वतःला वेळ देणं म्हणजे आपण या सगळ्या कामांच्या प्रोसेसमध्ये असताना, ही सगळी कामं करत असताना, त्या कामांचा अनुभव, त्या कामांचा आनंद किती घेतोय
याला सुद्धा म्हणायचं असतं की स्वतःला वेळ देणं. काय मग जागरूक राहायचं ठरवलंय ना? ठरवायलाच पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटते नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या.